शेवटी काय होतो, यशस्वी सक्सेस मिळवण्यासाठी सगळ्यात पहिले जे इम्पॉर्टंट असते ते म्हणजे आहे मेन डायरेक्शन. जर तुमच्याकडे व्यवस्थित डायरेक्शन असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी जरुरी आहे की सक्सेस होणं. सगळ्यात पहिले जरुरी आहे सक्सेस होणं. तर तुम्ही म्हणता मॅम ठीक आहे, आम्हाला पण सक्सेस व्हायचं, कोणाला पण सक्सेसफुल व्हायचं असतं, कोणाला वेट कमी करण्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं. पण आता आपण वेट कमी करण्याचं गुण झालेला नाही. आपल्या सर्वांना आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे, सक्सेसफुल जीवन जगायचं आहे. तर त्यासाठी सर्वात पहिले गरजेचं असते इंटिग्रेट टाइम टेबल प्लॅनिंग. आता तुम्ही म्हणता की मॅडम टाइम टेबल आम्ही खूप करतो तर एक दिवसाच्या वगैरे आमचा मेंदू चालत नाही, मग आम्ही काय करावं. तर तुम्ही काय करावं, टाइम टेबल जर एखाद्या व्यक्तीला दिशाच नसेल काही करायचं तर ती करणार का नाही. तर त्या व्यक्तीला दिशा असली पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी. तेव्हाच ते करेल ना. सगळ्यात पहिले तुम्हाला करावं लागेल आपला जो गोल आहे तो गोल फिक्स. जर तुम्ही तुमचा गोल फिक्स करत असेल आणि तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे ते आहे गोल फिक्स करणं. तुम्हाला नक्की आपल्या आयुष्यामध्ये पाहिजेच काय. जर तुम्हाला माहितीच नसेल तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्हाला वाटतं तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्ही सक्सेसफुल कधीच होणार नाही. सगळ्यात पहिले तुम्ही गोल फिक्स करा, त्यानंतरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात, बरेच डायरेक्शन असतात. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला MPSC UPSC मध्ये सक्सेसफुल बनायचं असेल तर त्याच्यासाठी काय डेफिनेशन असेल की त्यांनी पहिले PYQ बघितलं पाहिजे, सिलेबस बघितला पाहिजे. कारण माझ्यामध्ये याच गोष्टी दिलेल्या, बाकी गोष्टी दिलेल्या नाही एक्झामबद्दल. त्यामुळे तुमचं जर फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आपल्या गोलकडे जाण्यासाठी. आपण याच प्लॅटफॉर्मवर MPSC UPSC विद्यार्थ्यांसाठी सक्सेसफुल होण्याचा जो गुरुमंत्र आहे ते कशा पद्धतीने सक्सेसफुल होता येईल आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आपण इथं शिकायचा प्रयत्न करणार आहे. आपलं जो फर्स्ट लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की सक्सेसफुल कसं व्हायचं आहे, सक्सेस कसं मिळवायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत याच गोष्टी आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. सक्सेसफुल प्रत्येकाला वाटतो. तर मी MPSCच्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांच्यासाठी बोलते की तुम्हाला जर आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिले काय करा, MPSCच्या सिलेबस बघा. लाईन टू लाईन सिलेबस तुमच्याकडे जेव्हा कॉपी असेल त्या सिलेबसमध्ये तुम्ही लाईन टू लाईन चेक केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. त्यानंतर सिलेबसच्या रिलेटेड जे डिवाईड तुम्ही हाताळलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही दुसऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे सर्वात मोठं जर सक्सेस मिळवायचा गुरुमंत्र आहे ना तो म्हणजे PYQ अँड सिलेबस. या दोन गोष्टी तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही योग्य डायरेक्शनच असा. आणि जर तुम्हाला डायरेक्शनच माहिती नसेल, MPSCच्या विद्यार्थ्यांची तर एक डायरेक्शन असते ते म्हणजे PYQ आणि सिलेबस. या डायरेक्शन जर तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जर तुम्ही घेतलं मार्केटमधलं कोणतं ते पुस्तक वाचलं तर असं तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही आता सिलेबस बघायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही त्या सिलेबसवरचे PYQ